नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर बऱ्याच एक्झामच्या नवीन अपडेट आलेल्या आहेत आणि जितक्या काही परीक्षा सध्या होत आहेत सगळ्याच परीक्षांसाठी आपल्या केसागर पब्लिकेशनच्या चॅनलवरती मोफत लेक्चर सिरीज, मोफत गायडन्स चालू आहे। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील। तर सध्या न्यूज मध्ये असलेली अजून एक परीक्षा म्हणजे आपली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका डीसीसी बँक भरती परीक्षा। आता लक्षात घ्या, अशा ज्या परीक्षा असतात ना, अशा परीक्षांमध्ये आता स्पेशली ही बँकेशी रिलेटेड भरती आहे, त्याच्यामुळे बँकिंग सेक्टरचा जो भाग आहे, सहकार आणि कृषी अर्थव्यवस्था वगैरे हा जो भाग आहे किंवा संगणक माहिती तंत्रज्ञान आहे, हा भाग जे एक्सपिरियन्स लेखक असतात ना त्यांच्या पुस्तकामधून कव्हर करत चला, कारण का याच भागावरती आपल्याला मार्क्स जे आहेत ना ते घ्यायचे असतात आणि इथूनच तुमचं सिलेक्शन होत असतं। आता हे जे पुस्तक आहे आपल्या पब्लिकेशनचं, तर हे पुस्तक जिल्हा मध्यवर्ती, मी झूम करते म्हणजे तुम्हाला दिसेल, तर हे पुस्तक आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये लेखनिक आणि तत्सम पदांच्या भरती परीक्षेसाठी घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेच्या विहित अभ्यासक्रमानुसार याच्यामध्ये बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत त्यांचा विचार करून या पुस्तकाची रचना केलेली आहे आणि परिपूर्ण असा हा सर्वसमावेशक संदर्भ ग्रंथ तुमच्या हातात आपल्या पब्लिकेशनचा आम्ही देत आहोत। तर 25 पर्यंतच्या सगळ्या 6 निवडक प्रश्नपत्रिका आहेत, सगळा सिलेबस तुमचा पुस्तकामधून कव्हर होतोय आणि सध्या महत्वाचं म्हणजे हे जे पुस्तक आहे आपलं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, तर बघा गेल्या 40 वर्षांपासून आपलं पब्लिकेशन आहे, तर एक ट्रस्टेबल म्हणून तुम्ही पुस्तकही वापरली पाहिजेत आणि 100% तुमचं सिलेक्शन जे आहे ना ते इथून होणारच आहे। आणि सध्या आपण देत आहोत या पुस्तकावरती 30% डिस्काउंट। बघा, संपूर्ण सुधारित 5वी आवृत्ती आहे, 30% डिस्काउंट दिला जातोय केसागर पब्लिकेशन कडून। तर इथं तुम्हाला कॉल साठी नंबर दिलेला आहे 7719800951। तर या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता। ऑनलाईन परचेस साठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक मिळून जाईल, त्या लिंक वरती तुम्ही जर गेलात तर लिंक डायरेक्ट ओपन होते www.kesagar.com। इथं तुम्ही ही पुस्तकं तिथून मागवू शकता। बाकी काहीही अडचण असेल तर तुम्ही पब्लिकेशनच्या नंबरवरती मेसेज करून विचारा किंवा पर्सनली माझ्या नंबरवरती मेसेज केला तरी सुद्धा चालेल, ठीक आहे। ओके, चला बघा, पुस्तकाची प्राइस आहे 595, पण सध्या 30% डिस्काउंट आहे, त्याचा विचार करा आणि फटाफट पुस्तकं मागवा। आता या पुस्तकामधून तुमचा कोणता भाग कव्हर होणार आहे ते आपण या लेक्चर मधून बघणार आहोत। तर बघा, पहिला विभाग जो आहे, जो मी बोलले की सगळ्यात महत्वाचा विभाग आहे बँकिंग, तर याच्यामध्ये बँकिंग व्यवसाय, बँकिंग कार्य, बिगर बँकिंग कार्य, बँकांचे प्रकार, दस्तऐवज किंवा पतपत्रे, बँकिंग क्षेत्रातील नवीन प्रवाह। आता असं वाटू शकतं की आपल्याला हे इकॉनॉमिक्स मधून आपलं कव्हर होऊन जाईल। लक्षात घ्या, बँकिंग हा टॉपिक इकॉनॉमिक्स मध्ये आहे, पण स्पेशली डीसीसी बँकेशी रिलेटेड कोणतं कंटेंट विचारलं जातं हे आपल्याला माहित नसतं, त्याच्यामुळं पुस्तकामधून हा पार्ट तुम्ही कव्हर करणं सगळ्यात जास्त महत्वाचं राहील। तर पहिला जो सेक्शन आहे आपला बँकिंगचाच आहे, त्याच्यामध्ये दुसरा टॉपिक येतो भारतीय बँक व्यवस्था। याच्यामध्ये तुम्हाला आपल्या भारतीय बँकेसंबंधीची जी प्राथमिक माहिती आहे ती दिलेली आहे। भारतीय बँकिंग पद्धती, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बँकांचं राष्ट्रीयकरण, स्टेट बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक ग्रामीण बँका, अग्रणी बँक योजना, नरसिंहम समिती 2। बघा, नरसिंहम समिती 1 आणि नरसिंहम समिती 2 खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण का बँकिंग रिव्होल्यूशन आणण्यामध्ये या समित्यांचा खूप मोठा हातभार आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर पुढचा तुमचा भाग येतो कृषी पतपुरवठा। याच्यामध्ये त्रिस्तरीय सहकारी कृषी पतपुरवठा संस्था, भूविकास बँका, वित्तीय महामंडळे, विकास बँका। हे दिसताना खूप सोपं दिसतं, पण जेव्हा तुम्ही प्रॉपर सगळा सिलेबस कव्हर कराल तेव्हा कन्फ्युजन असतं, लक्षात घ्या। ओके, त्याच्यामुळे मल्टिपल टाइम एकच पुस्तक घ्या आणि ते मल्टिपल टाइम अभ्यासा। याच्यामध्ये पुढे तुम्हाला अभ्यासायचं आहे भारतीय औद्योगिक पतपुरवठा आणि गुंतवणूक महामंडळ, त्याच्यानंतर भारतीय औद्योगिक विकास बँक, आयात निर्यात बँक ज्याला एक्झिम बँक म्हणून ओळखलं जातं, त्याच्यानंतर भारतीय लघु उद्योग विकास बँक आहे, राज्य वित्तीय महामंडळे आहेत। हा सगळा भाग जो आहे ना, हा सगळा भाग तुम्हाला या
पहिल्या विभागामध्ये करावा लागतोय. सोबतच तुम्हाला पहिल्या विभागामध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे काय, भारतीय आयुर्विमा महामंडळ, त्याची स्थापना कधी झाली, त्याची रचना काय आहे, त्याची कार्य काय आहेत. त्याच्यानंतर तिसरा टॉपिक येतो पहिल्या विभागामध्ये मुद्रा आणि राजकोषीय नीती. हा पार्ट ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या प्रिलिमला सुद्धा आहे, जो इकॉनॉमिक्स मध्ये इन्क्लूड आहे. तर इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला रिझर्व्ह बँकेच्या पतनियंत्रण पद्धती आहेत, बँक दराबाबतचं धोरण काय आहे किंवा कसा वापर केला जातो, आरबीआय आणि ओपन मार्केट ऑपरेशन ज्याला खुल्या बाजारातील व्यवहार म्हणतात, राखीव रोखता प्रमाणाबाबतचं धोरण काय असतं किंवा कशासाठी असतं, SLR म्हणजे काय, CRR म्हणजे काय, रिझर्व्ह बँकेचे गुणात्मक पतनियंत्रण काय आहे, आणि नरसिंह समिती 1 हे, आणि बँकिंग अमूर्समन योजना. तर बँकिंग अमूर्समन योजनेवरती ग्रुप बी च्या पूर्व परीक्षेमध्ये खूप वेळा क्वेश्चन आलेले आहेत. तर इथं तुमचा पहिला विभाग संपतो आणि आपल्या प्रत्येक पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे की कोणतेही टॉपिक जेव्हा संपतात तेव्हा तिथं वस्तुनिष्ठ प्रश्न प्रॅक्टिससाठी तुम्हाला मिळून जातात. विभाग दुसरा येतो इथं सहकार आणि कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था. सहकार आणि कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था. बघा, सहकार व कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था जर तुम्ही इथं बघितली तर इथं तुम्हाला पार्श्वभूमी आणि इतिहास आहे, सहकार अर्थ व व्याप्ती आहे, सहकारी चळवळीचा इतिहास आहे, महाराष्ट्रातील सहकारी चळवळ तुम्हाला अभ्यासायचे, काही महत्वाच्या क्षेत्रांमधील योगदान तुम्हाला अभ्यासायचं, ज्याच्यामध्ये सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, सहकारी दुग्ध संस्था, हातमाग यंत्रमाग, मत्स्य व्यवसाय, बिगर कृषी पतपुरवठा संस्था. ठीक आहे, ओके. हे सगळं तुम्हाला इथं अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर विभाग दुसऱ्यामध्येच तुम्हाला इथं काय काय अभ्यासायचे बघा, सहकारी पणन संस्था, ग्राहक भांडारे, ग्रामीण विकासामध्ये सहभागी वित्तीय संस्था, अल्प व मध्यम मुदतीसाठी पतपुरवठा करणाऱ्या संस्था, प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. मग हे सगळं स्पेशली DCC बँक भरतीसाठी जे कंटेंट आहे हे सहजासहजी उपलब्ध होतं का, कमेंट करून मला नक्की सांगा. अजिबात नाही. म्हणूनच तुम्हाला अशी दर्जेदार पुस्तकं वापरायची आणि तुमच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचा प्रयत्न करायचा आहे. या सेक्शन मध्ये तुम्हाला प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे काय, कृषी पतपुरवठा आणि व्यापारी बँका, किसान क्रेडिट कार्ड योजना आहे, आणि स्पेशली इथं तुम्हाला महाराष्ट्र सरकारी सहकारी संस्था अधिनियम 1960, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, 97वी घटना दुरुस्ती अधिनियम 2011 हे दोन्ही इथं अभ्यासायचं आहे. ग्रामीण विकास व रोजगार संबंधित योजना तुम्हाला अभ्यासायचे आणि फायनली इथं तुम्हाला MCQ सुद्धा सॉल्व्ह करण्यासाठी दिलेले आहेत. इथं तुमचे 2 विभाग संपतात. आता तिसरा विभाग जो आहे तो आहे माहिती तंत्रज्ञान संगणक. तर हा सिलेबस खूप वास्ट आहे आणि याच्यावरती क्वेश्चन कमी विचारले जातात. पण मग काय करायचंय, जोगळेकर सरांचं पुस्तक पण तुम्ही वापरू शकता आणि या पुस्तकामधून पण तुम्ही हा भाग कव्हर करू शकता. तर इथं तुम्हाला माहिती तंत्रज्ञानाची संकल्पना अगोदर दिली आहे, काय फायदे आहेत त्याचे, संगणकाच्या विकासातले महत्वाचे टप्पे काय आहेत, संगणक स्मृतीची एकक काय असतात किंवा संगणकाचे प्रकार काय, तसं बेसिक नॉलेज जे आहे ना ते बेसिक नॉलेज तुम्हाला इथं माहित पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं संगणकाच्या पिढ्या, इंटरनेट, सर्च इंजिन, इंटरनेट आधारित सेवा, डोमेन नेम सिस्टीम, मीडिया लॅब एशिया, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, वारंवार प्रश्न, UPSC MPSC सरळ सेवा सगळीकडे, ई गव्हर्नन्स आहे, सामुदायिक माहिती केंद्र आहे, DBT आहे, ईमेल आहे, व्हॉट्सअप, टेलिग्राम, ट्विटर, काही महत्वाच्या संज्ञा आणि वस्तुनिष्ठ प्रश्न. अशा पद्धतीने तुमचा इथं तिसरा विभाग जो आहे ना तो तिसरा विभाग कंप्लीट होतो. चौथा विभाग जो आहे तो सगळ्या परीक्षांसाठी कॉमन असतो, बुद्धिमापन चाचणी. याच्यामध्ये पण तुम्हाला बदलता ट्रेंड जो आहे क्वेश्चनचा तो अभ्यासावाच लागतो. समसंबंध आहे, वर्गीकरण, श्रेणी, सांकेतिक लिपी, विश्लेषण, संश्लेषण. त्याच्यानंतर अंकगणिताचा पण भाग येतो, पण आपण इथं पुस्तकामध्ये 5व्या भागामध्ये इन्क्लूड केलेला आहे. 5व्या भागामध्ये तुमचा सगळा अंकगणिताचा भाग दिलेला आहे. संख्या, बेरीज, वजाबाकी, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, पदावली, गुणोत्तर प्रमाण, सरासरी, विविध परिमाणे, नफा तोटा, असे टोटल 21 टॉपिक तुमचे इथे कव्हर केलेले आहेत भूमिती सहित, लक्षात घ्या. आणि मिश्र प्रश्न संच पण इथे तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर 6वा विभाग जो की तुम्हाला महत्वाचा वाटतो, सोपा वाटतो पण सोपा नाहीये, मराठी भाषा ज्ञान. याच्यामध्ये समानार्थ, विरुद्धार्थ आणि ओव्हरऑल सगळं तुमचं जे ग्रामर आहे ते इथं तुम्हाला अभ्यासावं लागतं. ग्रामरसाठी क्षीरसागर सरांचं पण एक पुस्तक येतं सेपरेटली, ते सुद्धा तुम्ही वापरलं तरी चालेल. लीला गोविलकर मॅडमचं एक पुस्तक येतं शब्द संग्रहासाठी, बेस्ट आहे. त्याच्यानंतर 7वा भाग सेम जसं मराठी ग्रामर तुम्ही करताय तसं इंग्रजी ग्रामरचा सगळा भाग तुमचा इथं 10 टॉपिक
11 टॉपिक मध्ये पुस्तकामध्ये कव्हर केलेला आहे. ठीक आहे, ओके क्लिअर. त्याच्यानंतर बघा विभाग 8वा जो आहे तो जीकेचा विभाग आहे. सामान्य ज्ञान याच्यामध्ये भारतीय राज्यघटना पहिला टॉपिक तुमचा दिलाय, त्याच्यावरती वस्तुनिष्ठ प्रश्न दिले. त्याच्यानंतर भारताचा भूगोल याच्यामध्ये तुम्हाला भारताची लोकसंख्या, भारतातील मानचिन्ह, भारतातील राज्य, पर्वत शिखर, नद्या, काठावरची शहरं असतील, जलविद्युत प्रकल्प आहेत, औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत, अणुविद्युत प्रकल्प आहेत, भारतातील खनिजे असतील, उद्योगधंदे, प्रसिद्ध ठिकाणं किंवा भारतातील पहिला महिला, म्हणजे जीके मध्ये जेवढं येतं ना तेवढं सगळं तुम्हाला इथं भारताशी रिलेटेड करावं लागेल. आता याच्यानंतर बघा तुम्हाला स्पेशली आपण महाराष्ट्राशी रिलेटेड एक्झाम देतोय, तर महाराष्ट्राचा पण भाग तुम्हाला इथे करावा लागतो. मॉडर्न इंडियन हिस्ट्री तुम्हाला इथे करावी लागते, पुस्तकामध्ये दिलेली आहे. भारतीय अर्थव्यवस्था जी की ग्रामीण अर्थव्यवस्थेसह तुम्हाला पूर्ण करावी लागते, तोही भाग तुमचा पुस्तकामध्ये कव्हर होतोय. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील समाज सुधारक, आता समाज सुधारक दोन प्रकारचे असतात, एक भारतातील नॅशनल लेवलचे आणि एक स्टेट लेवलचे आपले महाराष्ट्रातील. ठीक आहे, तर तुम्हाला समाज सुधारकांची पत्रे, त्यांच्या संस्था, संघटना, सभा सगळं काही करायचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल सेम तुम्हाला महाराष्ट्रातले जिल्हे, लोकसंख्या, स्त्री पुरुष प्रमाण, जन्म मृत्यू दर, साक्षरता, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग, लोहमार्ग, धरणे असतील, फळे असतील, उद्योगधंदे असतील, किल्ले असतील, तर हा सगळा जीकेचा जो भाग आहे ना तो तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे. सोबतच तुम्हाला पुस्तकामध्ये बघा महाराष्ट्रातील जिल्हे सेक्शन वाईज दिले, जसं की कोकण विभागातले जिल्हे, पुणे विभागातले जिल्हे, नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, अमरावती विभाग, नागपूर विभाग. इतकं सगळं एका पुस्तकामध्ये मिळणं पॉसिबल आहे का? नाही. म्हणूनच आपल्याला कमी पुस्तकं आणि जास्तीत जास्त स्कोर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, एकच पुस्तक घ्यायचं आहे, एकाच पुस्तकाच्या मल्टिपल रिव्हिजन करायचे आहेत, त्याच्यावरती एमसीक्यू तुम्हाला तयार करायचे आहेत आणि ऑलरेडी पुस्तकामध्ये पण एमसीक्यू दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला इथं कव्हर करायचे आहे. ठीक आहे. आणि 9व्या सेक्शन मध्ये इथं बघा 9व्या सेक्शन मध्ये दिलेले आहेत 6 क्वेश्चन पेपर. पहिली क्वेश्चन पेपर आहे 2025 ची, जी की अहमदनगर अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एक्झाम झाली होती, त्याचा क्वेश्चन पेपर आहे. 2024 सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. तिसरा पेपर आहे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पेपर. त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्याचे 3 पेपर, 4 पेपर इथे तुम्हाला प्रिव्हियस इयरचे दिलेले आहेत की कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे करंट अफेअर्सचा भाग सुद्धा पुस्तकातून कव्हर केलेला आहे. नवीन एडिशन आहे, त्याच्यामुळे 25-26 हा जो करंटचा सगळा भाग आहे, ज्याच्यामध्ये अर्थसंकल्प, मनेका गुरुस्वामी, वैशाली रमेश बाबू, 95वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर असेल, जनगणना 2027, विम्बल्डन, पद्म पुरस्कार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दावोस परिषद आहे, फिफा विश्वचषक आहे किंवा ICC T20 चषक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचे अहवाल आहेत, जसं की स्वच्छ सर्वेक्षण, मानव विकास, जागतिक आनंदी अहवाल, भारतरत्न पुरस्कार, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. तर करंट अफेअर्सचा सुद्धा सगळा भाग पुस्तकामधून कव्हर केलेला आहे. तर असं पुस्तक मिळणारच नाही तुम्हाला की ज्याच्यामध्ये एका परीक्षेचा ओव्हरऑल सगळा सिलेबस कव्हर होतोय विथ करंट अफेअर्स. करंट अफेअर तर कुठंच इन्क्लूड करत नाहीत, लक्षात घ्या. याच्यासाठी आपलं एक सेपरेट पुस्तक पण आहे, स्मॉलेस्ट जनरल नॉलेज, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, ओके क्लिअर. तर बघा DCC बँक भरती परीक्षेसाठी हे आहे आपलं महत्वाचं पुस्तक, ज्याचा बुक रिव्ह्यू मी तुम्हाला इथं दिलेला आहे. तर 2025 पर्यंतच्या 6 निवडक प्रश्नपत्रिका, सध्या पुस्तकावरती 30% डिस्काउंट चालू आहे. पुस्तक कसं मागवायचं, तर लेक्चर बघितल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटची एक परचेस लिंक मिळेल, त्या लिंक वरती क्लिक करा, डायरेक्ट लिंक ओपन होईल केसागरच्या वेबसाईटला. तिथं तुम्ही ऍड टू कार्ट करा, तुमचं जे काही लॉग इन रजिस्टर करा. कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन नसतो, पे करावं लागतं. पे करताना जर काही अडचण आली तर खाली पब्लिकेशनचा नंबर असतो, त्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज केला तरी चालेल, तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. तर चॅनलवरती नवीन असणारे विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, कारण DCC बँक भरती परीक्षेशी रिलेटेड मोफत लेक्चर सिरीज पण केसागर पब्लिकेशन तर्फे घेतली जाणार आहे, जेणेकरून तुमचा इथं जो स्कोर आहे तो डेफिनेटली वाढेल. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.